आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. मी एवढ्यात कुठेच जात नसते. इथेच तुझ्या उरावर बसून तुझ्या नाकात दम करायचाय मला. समजलं काय भावड्या? जीवाचा आवाज त्याच्या कानांवर पडला. तसं त्याने बाजूची उशी सरळ तोंडावर ठेवली, कारण आत्ता त्याच्यात भांडण करायची शक्तीच उरली नव्हती. आणि दुसरीकडे जीवा आत्ता कुठे मैदानात उतरली होती. काय रे, आता का तोंड लपवतोयस? तिने त्याच्या तोंडावरची उशी हातातल्या बॉक्सिंग ग्लव्हजने उडवून लावली. तसं त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं, तर ती सध्या महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून त्याच्या समोर उभी होती. लाल कलरचा स्पोर्ट शर्ट, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट, केसांच्या 2 वेण्या आणि हातात बॉक्सिंग ग्लव्ज. तिच्या अवतारावरून ती कोणाची मुलगी आहे हे सहज ओळखता येण्यासारखं होतं. म्हणूनच ती तिच्या नावापुढे आईचं सुद्धा नाव लावायची. जीवा तारा शिवराज पाटील. म्हणायला जरी जीवा शिवाची जीवा असली तरी तिच्यात बरेच गुण ताराचे होते. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि टू द पॉइंट बोलणारी. दिसायला पण तारासारखीच. बॉक्सिंगचं वेड सुद्धा तिच्यासारखंच. प्रत्येक आई आपल्या मुलीला लग्नाआधी घरकाम शिकवते, स्वयंपाक शिकवते, पण ती तिच्या आईकडून बॉक्सिंग शिकली होती, ज्याची प्रॅक्टिस ती बऱ्याचदा तिच्या दोन्ही भावांवर करायची. फक्त सक्षमच असा होता ज्याची ती मनापासून रिस्पेक्ट करायची. तो सांगेल ते ऐकायची आणि तो म्हणेल तेच करायची. भाई आपल्यासाठी जो काही निर्णय घेईल तो आपल्यासाठी योग्यच असेल, याचा तिला ठाम विश्वास होता. हे जीवा, मी काही तोंड वगैरे लपवत नाही, ओके? अच्छा, मग मला बघून तोंडावर उशी का ठेवलीस? ते सोड, तू एकदा जरा स्वतःच्या अवताराकडे बघ. कुठल्या अँगलने मुलगी दिसतेस ग तू? मुली सणासुदीचे मस्त मस्त कपडे घालतात, मैत्रिणींसोबत मज्जा करतात, मेकअप करतात, फोटोज काढतात, आणि एक तू बघावं तेव्हा हातात एक ग्लव्स घालून मुक्के मारत फिरत असतेस. चुकून मुलीच्या जन्माला आलीस बघ तू. आणि खरंच तर बोलत होता ध्रुव. म्हणायला फक्त तिचं बॉडी स्ट्रक्चर मुलींसारखं होतं, पण चालती फिरती टॉम बॉय होती ती. आणि का नसणार? तिच्यात सुद्धा पाटलांचं रक्त होतं. स्वॅग आणि ॲटिट्यूड ठासून ठासून भरलेला होता. ते मुलींसारखं लाजणं मुरडणं तिच्या डिक्शनरी मध्येच नव्हतं. दिसला की ठोक अशा स्वभावाची होती. जीवा, काय ग हे, अजून आवरलं नाहीयेस का तू? आई यार, मला नाही यायचंय तुमच्या सोबत. कुठलंही फंक्शन असो, कोणाकडे काही कार्यक्रम असो, किंवा मग लग्न असो, अशा कार्यक्रमात जायचं म्हटलं की तिला साक्षात यमराज समोर दिसायचे. तिकडे गेलं की सगळ्यात आधी मुलींसारखे कपडे घालावे लागायचे. मग तिची छोटी आई म्हणजे राधा तिचा छानसा मेकअप करून द्यायची. एवढं करून तिकडे गेलं की मग लोकांच्या भिरभिरणाऱ्या नजरा तिलाच निहाळायच्या. आणि का नसणार? पाटलांची एकुलती एक मुलगी होती, एकदम रॉयल प्रिन्सेस ट्रीटमेंट असणारी, जिला सगळं अगदी कधीही न मागता मिळायचं. तिचा प्रत्येक हट्ट पुरवला जायचा, म्हणून स्वभावाने हट्टी सुद्धा बनली होती. शिवाय आता लोकांच्या दृष्टीने तिचं लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे तिला स्थळं सुद्धा यायला सुरुवात झाली होती.
पण तिने जणू भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की भाईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. कारण सक्षमच्या लग्नात तिला मिरवायचं होतं, कोणाची सून म्हणून नाही, तर पाटलांची लेक म्हणून. तसा तर घरी तिच्या लग्नाचा विचार अजून कोणी केलाच नव्हता, फक्त ध्रुव सोडून. सगळ्यात जास्त घाई तर त्यालाच झाली होती तिच्या लग्नाची. काहीही आणि कसंही करून तिला या घरातून हकलून द्यायचं होतं. पण ती सुद्धा पाटलांची मुलगी होती. इतक्या सहजासहजी थोडी ना त्याचा पिछा सोडणार होती. हे आई, नाही हा, हिला अजिबात घरात ठेवू नकोस. हिला पहिला तुमच्या सोबत घेऊन जा. होय, हॅलो, मी कुठेही जाणार नाहीये. आणि तुला जर इतकाच माझा प्रॉब्लेम असेल ना, तर तू जा ना डुकरा बाहेर. मी का जाऊ? हे माझं घर आहे. ओ रिअली? मग मला काय प्ले स्टोअर वरून डाउनलोड केलंय का? मी सुद्धा याच घराची मुलगी आहे आणि हे माझं सुद्धा घर आहे. अगं ते फक्त लग्न होईपर्यंत. ते म्हणतात ना, मुलगी परक्याचं धन असते. काय माहिती तुझा तो सोनार कधी येतोय आणि आमच्या घरातलं एक कुजलेलं धन घेऊन जातोय. अरे बास झालं. काय हे कुत्र्या मांजरांसारखे भांडताय? थकत नाहीत का रे तुम्ही दोघ जण? जीवा, समू पण येणार आहे तिकडे. खरंच? भाई असणार आहे तिकडे? होय. बरं आई, मग मी येते. लोकांच्या नजरा आणि त्यांचे प्रश्न या दोघांपासून भाई आपल्याला बरोबर वाचवेल याची तिला खात्री होती. जीवाने तिचे ग्लव्ज उचलले आणि ती तिच्या रूम कडे निघून गेली. ओ गॉड, भाईची चमची. बोला बोला, अजून कोणी इच्छुक असतील हा बंगला घ्यायला तर लावा बोली. एक माणूस पुढे उभा राहून हातवारे करून मोठमोठ्याने ओरडत होता. त्याच्या पाठीमागे एक आलिशान बंगला होता, पण तो आता लिलावात निघाला होता. त्याचीच बोली लागली होती. शहरातले मातब्बर लोक तो बंगला खरेदी करण्यासाठी आले होते. तो बंगला म्हणण्यापेक्षा त्या जागेसाठी. ती जागा खूप मोक्याची होती. शहरातला एकदम मेन पॉइंट होता तो. 4.5 करोड, 4.5 करोड 1, 4.5 करोड 2. हॅलो बॉस, 4.5 करोड वर डील फायनल होईल बहुतेक. एक माणूस त्याच लिलावात बसून फोनवर बोलत होता. 10 करोड बोल. तिथून 10 किलोमीटरच्या अंतरावर एका गाडीत बसून सत्यजित पाटील त्या माणसासोबत बोलत होता. 10 करोड खूप होतील बॉस. आपण 5 करोड बोललो तरी ही जागा आणि हा बंगला आपल्यालाच मिळेल. जिंकायचे तर थोड्या फरकाने नाही, मोठ्या तफावतीने जिंकायचं. तिथे बसलेल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की ही जागा पाटलांनी विकत घेतली. ठीक आहे बॉस. फोन कट करून त्याने 10 करोडची अनाउन्समेंट केली. तसे सगळे शॉक होऊन त्याच्या तोंडाकडे बघू लागले. इकडे सत्यजितने सुद्धा कट झालेला फोन बाजूला ठेवला आणि तो सिगरेटचे झुरके घेऊ लागला. भाई, मी काय म्हणतो, बऱ्याच वेळापासून नुसतंच त्याचं निरीक्षण करत असणाऱ्या सूर्याने शेवटी तोंड उघडलं. बोल. अरे भाई, जी जागा तुला 5 करोड मध्ये पण मिळाली असती, त्याच्यासाठी तू एक्स्ट्रा 5 करोड का घातलेस? माझ्या मुलीसाठी.
जीवासाठी. एकदा त्या रस्त्याने जात असताना तिचं लक्ष गेलं होतं त्या बंगल्याकडे. तेव्हा बोलली होती ती मला की मला असाच एक मोठा बंगला पाहिजे, स्वतःचा. तो जुना बंगला पाडून तिथे नवीन बंगला बांधणार आहे मी, अगदी तिला हवा तसा. आणि तिच्या वाढदिवसाला तिला गिफ्ट करणार. पण भाई, वाढदिवस फक्त तिच्या एकटीचा नसेल, ध्रुव साहेबांचा पण असेल. तो जाम भडकेल बघ. त्याला पण देईन एखादी त्याच्या आवडीची बाईक किंवा स्पोर्ट्स कार घेऊन. पण तिला तर मी तो बंगलाच गिफ्ट करणार. प्रिन्सेस आहे ती माझी. फक्त तुझी नाही भाई, आपल्या तिघांची. प्रिन्सेस ऑफ पाटील ब्रदर्स. सत्या, शिवा आणि सूर्या तिघांनीही त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जीवाच्या नावाचा सेम टॅटू काढला होता. ती फक्त जीवा नव्हती, त्या तिघांचा जीव होती. तिला साधं खरचटलेलं सुद्धा त्यांना सहन होत नसे. दोघेही बोलत होते तितक्यात सत्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवरचं नाव बघितलं आणि आपसुकच त्याच्या ओठांवर स्माईल आली. एंजल. बोला पाटलीनबाई. तू बोलून घे भाई, मी आलोच. कुठे आहात तुम्ही? अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितलं होतं. आता आम्हाला 1 तास झालाय, तुमचा अजून पत्ता नाहीये. तुम्हाला वेळ पाळायची नसते तर देता कशाला? म्हणजे तुमचा वेळ मौल्यवान आणि आम्ही काही इकडे सगळे रिकाम टेकडे आहोत का? त्याने फोन उचलताच इकडे पाटलीनबाई सुरू झाल्या. पण तिची बडबड ऐकून घ्यायला त्याला अजिबात राग आला नाही. उलट तो रिलॅक्स पाठीमागे टेकून तिची बगबग ऐकत होता. कोणामध्येही हिंमत नव्हती त्याच्या समोर एका शब्दाने बोलायची. फक्त एक तीच होती जिच्या समोर तो गप्प बसायचा. ती होती त्याची जान, त्याचा जीव, त्याची एंजल. एक महत्वाचं काम होतं, पण झालंय ते आता. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे घरून निघा. मी आणि सूर्या डायरेक्ट तिकडे पोहोचतो. जी, तुम्ही ना खरंच अशक्य आहात. बरं, तुमचे सुपुत्र कुठे आहेत? त्यांचा पण काही पत्ता नाहीये अजून. फोन करते तर फोन उचलत नाहीये तो. तुम्ही दोघे ना एकमेकांची झेरॉक्स कॉपी आहात. एकाला घालावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं. एंजल, थोडी शांत हो आणि एक दीर्घ श्वास घे. बरं वाटेल तुला. नाही घ्यायचंय मला दीर्घ श्वास. आम्ही निघतोय घरातून. तुम्ही तिघे जर तिकडे वेळेत पोहोचला नाहीत ना तर मग बघाच तुम्ही. आज रात्री तिघांना पण घरात एंट्री नाही मग. उफ, कोल्हापूरची लवंगी मिरची आहे माझी बायको. जशी जशी मुरत चालली तसा तसा तिखटपणा अजून वाढत चाललाय. पण फोन बंद होताच स्क्रीनवर तिचा फोटो त्याला दिसला. तसा तो पुन्हा गालात हसला. बोलता बोलता 25 वर्ष कधी निघून गेली त्यांना कळलंच नव्हतं. पण त्यांच्यातलं प्रेम मात्र कमी होण्याऐवजी वाढतच गेलं होतं. आता पाटलीनबाईंचा आदेश आहे, पाळावाच लागेल. त्याने लगेच सक्षमला फोन लावला. इकडे सक्षम मिरवणुकीतून जस्ट निघालाच होता. तिथे इतका आवाज होता की फोनची रिंग वाजल्याचं त्याला कळालंच नव्हतं. पण आता ते बाहेर आले होते, त्यामुळे जशी रिंग वाजली तसा त्याने खिशातून फोन काढून पाहिलं. बाबा, एक आरट्यानो, आवाज करू नका रे.
त्याने बाजूला जात लगेच फोन रिसीव्ह केला. हा बाबा. कुठे आहेस तू? तुझी आई फोन करत होती ना तुला. फोन का नाही उचललास तिचा? तुला माहिती आहे ना ती किती लवकर हायपर होते ते. तुझ्यामुळे इकडे मला तिची बोलणी ऐकावी लागली. सॉरी बाबा. मित्रांसोबत गणपतीच्या मिरवणुकीला आलो होतो आणि ते डीजेचा खूप आवाज होता ना, त्यामुळे रिंग ऐकू आली नाही मला. पुढच्या अर्ध्या तासात देवकरांच्या घरी पोहोच. तुझ्या आईने धमकी दिलीये. आपण वेळेत घरी पोचलो नाही तर ती आपल्याला घरात घेणार नाहीये रात्री. आणि मला घराबाहेर राहण्याची अजिबात इच्छा नाही हा. बाबा, तुम्ही आईला इतके का घाबरता? तू कधी कोणावर प्रेम केलंस? नाही बाबा. मग तुला नाही कळणार. बरं लवकर ये. आम्ही पोचतोच आहोत तिथे. ओके बाबा, येतोच मी. सूर्या. सत्यजितने आवाज दिला तसा बाहेर असलेला सूर्या लगेच गाडीत येऊन बसला. ते दोघी गाडीत बसतात सत्यजितने ड्रायव्हरला इशारा केला. तसे ते तिथून त्यांच्या इच्छित स्थळी जायला निघाले. काय मग? जीवाचा बॉक्सिंग अवतार कसा वाटला? आणि ती नेमकी कोणावर गेली असं वाटतंय तुम्हाला? ती तारावर गेलीये हे तर भाग वाचून तुम्हाला कळालंच. पण तिच्यात शिवाचे सुद्धा किडे असतीलच ना?